नमस्कार आणि वेलकम टू द न्यू व्लॉग ऑफ द तनया आणि मी तनया तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये। तर आज आहे 3 फेब्रुवारी आणि आजपासून मी कंटिन्यू व्लॉग करेल असा मी हे घेते, शपथ घेते। आणि इकडे ह्या बघा सासू सुना सकाळी सकाळी कचरा दाखव वहिनी किती आहे। हा सगळा सखीने आणि चांदोरे बाईने केलेला कचरा आहे। ते जाऊ दे। आणि ह्या बायका रोज सकाळी हे सगळं डिस्कशन करताना काय बोलत असतील तर दादाचं आणि पप्पाचं कुठतं इथे बसून यांनी इथे असं नव्हतं करायला पाहिजे, फर्निचर मध्ये हा चेंज करायला पाहिजे होता। हे रोजचं डिस्कशन आहे त्यांचं, त्याला काहीही अर्थ नाहीये पण त्या रोज डिस्कस करतात। आणि वहिनीने काल माझ्यासोबत खूप मोठा स्कॅम केलाय। काय स्कॅम केलाय वहिनी तू? मला सांगते, थांबा सांग एकदा काय स्कॅम केला तू। शी नोज की मला अजिबात दूध आवडत नाही, अजिबात म्हणजे मी दुधाकडे बघत पण नाही। तरी पण तिने काय केलं वहिनी, हा पनीरच्या भाजीमध्ये तिने काय त्या मसाल्यात दूध टाकून मग त्या दुधाची भाजी केली होती आणि ती मी खाल्ली। छान लागली? छान नाही लागली, मी पनीर नाही, मी डाळ भात खाल्ला त्या दिवशी। नाही तुम्हाला कळलंच नाही, तुम्हाला कधी कळलं? ते माझे व्हिडिओ बघितल्यावर काय बेटू, मामीने स्कॅम केलं ना बेटू आपल्या सोबत, म्हणून माझ्या गौरीने सुद्धा भाजी खाल्ली नाही, मी पण नाही खाल्ली। आणि तिने मला कधीच सांगितलं नसतं पण मी स्वतः तो व्हिडिओ बघितलाय माझ्या डोळ्याने तिच्या फोन मध्ये। अवघड आहे अवघड। असं सकाळी सकाळी घराची छान स्वच्छता झालेली आहे। आता किती वाजले आहेत? 9:30 वाजले। ते किती वेळ टिकतं ते आम्हाला माहित नाहीये कारण आमचा एक फुटानं तर उठलाय आणि दुसरा फुटानं आता उठेलच 5 मिनिटात। बास, या बाईने पुन्हा टोमणा मारलाय मला। काय टोमणा मारला तू आता मला? प्रत्येक व्हिडिओत म्हणता मी आता कंटिन्यू करेल ब्लॉग, करायचा पत्ता नाही। पण तुम्ही वेळ देता का? तू जाते निघून, घरात स्वयंपाक पाणी, पोरींकडे बघणं, आई बापाची सेवा करणं, सगळं काम माझ्यावर असतं। तू जाते सकाळी सकाळी पळून। आजी सांभाळते ना? नाही ग राणी, मी आजी बाबा सखी आणि गौरी चौघं सांभाळते दिवसभर। चला मध्ये चला। आजचं सेशन पण झालंय, बऱ्यापैकी चेहऱ्यावर घामाचा ग्लो आलाय। आज मी खूप दमले, आज माझ्यात अजिबात स्ट्रेंथ नव्हती आणि मी हे रोज यासाठी रेकॉर्ड करते कारण मला 3-4 महिन्यांनी हे जेव्हा बघेल तेव्हा कळेल की कधी काय हाल होते कधी काय हाल होते। सो आज असे काहीसे हाल आहेत, बट ठीक आहे, चलत आहे। आता दिवसभर अजून वाईट हाल होणार आहे कारण दिवसभर आज 2 तुफानं घरी आहेत, त्याच्यामुळे दिवस कसा जाईल काहीच माहीत नाही आहे। सो तुम्हाला पण जर दिवस बघायचा असेल तर स्टे ट्यून, उद्या पण काहीतरी स्पेशल आहे ते मी उद्याच्या ब्लॉगमध्ये सांगेल, बट आजचा ब्लॉग तुम्ही इथेच कंटिन्यू करा। तर मम्मी या दोघींची आंघोळ बाकी होती म्हणून एकटी मंदिरात गेली, त्याचा इतका राग आला माझ्या सखीला, इतकी रडली ती बाहेर येऊन की पप्पांना आता रेडी होऊन त्यांना सोडायला जावं लागतं तिकडे मंदिरात, कारण आई पण तिकडनं गप्पा मारल्याशिवाय येणार नाही। सखी कुठे चालली तू? माझ्याशी बोलत आहे नाही माझ्याकडे। दीदी तू कुठे चालली पण? आईकडे चाललो, आईकडे सांग मी आईकडे चाललो म्हणा। बरोबर आहे निघा। मी येऊ का तुमच्या सोबत? नको। मी येऊ का सखी? हा दीदी येते तुझी, जा। आणि हे बघा चालले, त्यात एवढा जीव आहे, कुत्र्यांना पण बघायचंय आणि तिकडे पण जायचंय। अवघड असतं लहान पोरांचं। काय शोधतोय सखी तू? कशाची चावी नाहीये? कोणाची बॅग आहे ग ती? काय गौरी दीदीची। आणि हे बघा आमचे जिम्नॅस्टिकचे उद्योग घरी बघा। हे बघा इकडे ना आमचा टीव्ही चालू आहे आणि हे बघा झोपलेले होते, मला रेकॉर्ड करायचं होतं पण त्याच्या आधीच नात आली। चल काय करायला सखी, बाबा थांब, तुम्ही झोपले होते, पटकन इथून उठा, माझी बोलणी खायच्या आत। बाबा थांब, बाबा थांब, बाबा थांब, बाबा थांब, बाबा थांब, बाबा थांब। तर कट्टू संध्याकाळ मी छान चेंज केलंय आणि आज ना आमचा पाणीपुरी आणि रगडा पॅटीसचा बेत आहे कारण मॅडमला स्वयंपाकाचा कंटाळा आलेला होता म्हणून। तर मी करते या काइंड ऑफ होतं। मग शेवटी तिने काहीच नाही केलं, झोपून घेतलं होतं। मग ना माझ्या आईने सगळी तयारी करून ठेवली। आता मी खरं सांगणार आहे सगळं। आईने ना बटाटे शिजत टाकले, वाटाणा शिजत टाकला, बटाटे टाकायचेच आहे ना अजून, मला माहित नव्हतं कुकरमध्ये काय। तर रगडा पॅटीससाठी तिने ते रगड्यासाठी वाटाणे टाकले शिजत, तिकडे तिने ते मस्त ग्रीन पाणी करून ठेवलं, रेड पाणी म्हणजे ते चिंचेचं पाणी पुदिन्याचं पाणी करून ठेवलं, रगडा पॅटीसची चटणी करून ठेवली। आणि आता मी आणि आई थोडीफार करत होतो, तिथे मी आईला मदत करत होती। तर सरका मला किचन द्या, मला भांडी लावायची आहे, असं काहीतरी चालू होतं। मग मी म्हटलं ठीक आहे चला आपलं कोपऱ्यात येऊन बसायचे।
मी इथे येऊन बसली तर दीदी इथे कशाला बसता? आमचा चहाचा टेबल आहे ना, आमचा चहाचा टायमिंग आहे ना. चल आई, चला. इतकी वन करता, एक तर ही नाहीतर पप्पा एका. आई चहा घ्यायला चला. आई काय तुझ्या राज्यात? आमचं राज्य. तुझं राज्य नाहीये, माझं राज्य आहे. सो हुएर थिंग्स की पूनम खूप छान आहे, पूनम खूप सहन करते. मला एका बाईची आज कमेंट आली आहे, ती तुझी वहिनी बघ कशी सासू सासऱ्यांकडे राहते, तू काय बाहेर पडीक आहे म्हणे. म्हटलं राणी मी पडीक नाहीये, माझी सासू मला सोडून गेली म्हटलं इथे येऊन. तू ब्लॉग बघत नाही का? अच्छा अच्छा. पाणी प्यायचं तुम्ही चहा ठेवायला तुला. कशाचं पाणी? औषधाचं पाणी बनवलं. आई का रात्री इंजेक्शन घेऊन आली, गौरी डॉक्टरकडे जाऊन आली, तरी पाणीपुऱ्याचा प्लॅन आहे आज आमचा. तुम्हाला खायचंय मग तू परत म्हणते माहेरी आली काहीच केलं नाही. अगं पण आई तू संजयापासून मी आली ना, संध्याकाळचा स्वयंपाकच मी करते. तरी मी करते. आई पण ड्रामेबाज झाली वहिनी सारखी आता. हे वहिनी तर आहे म्हणजे आता मला डायरेक्ट कळून चुकले. आता इतकी वन केली 5-10 मिनिटात तिनी, आणि ह्या गोष्टी रेकॉर्ड झाल्याच पाहिजे. आणि आता ती गुपचूप मेडिकलवर निघून जाईल 5 वाजता. मम्मी आणि माझ्या आईने राबायचं, सगळं करून ठेवायचं. मॅडम 10:30 वाजता येतील, आणि 10:30 वाजता आल्या ही काहीच नाही भांडत, पण दादा माझ्याशी इतका भांडतो म्हणजे 15 मिनिटात मॅडम एवढं चार्ज करून देतात. राईट वहिनी? अजिबात नाही. थांबा तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवते, तसं खूप लाईट येतोय. हा तुमच्यावर खूप लाईट. तू गोरी आहे बाई, आधीच तुम्हाला एवढी सांगते, मी गोरी आहे. आईच मी. सासू गोरी आहे. कोणी म्हणेल प्लॅन करून असं चहा प्यायला. आम्ही रोज बसतो. रोज अशाच बसतात या दोघी, कारण मी यांच्यात नसतेच कधी इन्क्लुडेड. तू चहा पित नाही ना, तुला पण बोलवलं असतं. असं काही नाही. म्हणजे मला ते म्हणतात ना, काहीतरी खाऊ घालून माणसाला वश करून ठेवायचं. तसं वहिनीने केलंय, घरातले सगळे वश करून ठेवले तिच्या राज्यात. मला कोणी भाव देईना. ठेवू का तुम्हाला? हा आ? एक गोट घ्या. नाही म्हणजे ज्या दिवशी वहिनी किंवा आई मला वन करत नाही, त्या दिवशी पप्पा वन करतात. सासूरवास. हे बाई आम्ही तुझी काहीच वनवन नाही, तू वनवन करून घेते स्वतः. बाई जाऊ का ग माझ्या घरी मी? सिन्नरला जाऊ का सांग? मी जाते, माझ्या सासू लगेच घ्यायला येईल मला. पण पोरीची हाल होतं म्हणून जात नाही मी. बोल ना काहीतरी. आम्हाला राग आलाय. आईचा लाव. मी तुमच्यासोबत एक रील करणार आहे आता, की कसं तू इकडे वश करून ठेवलंय माझ्या आईला. त्या बाबतीत मी आजच शोधलंय. आईचा लाव पण टाका. जा काम करा. संध्याकाळी काम मी करणार आहे, पण तुम्ही करा आता, दाखवा थोडं. आम्ही तुला आता बेसिक तयारी करून ठेवली, तू कसं कर तुझ्या पद्धतीने आता. तर पाणीपुरीचा बराचसा सेटअप आमचा लागलाय, फक्त गोड पाणी तेवढं बाकी आहे. आणि हे बघा पाणीपुरीवाला बघा आमचा किती गोड आहे. सखू ते नाही खायचं, दुसरं ठेव. इकडे बघ ना मम्माकडे. सखी कोणाला पाणीपुरी खायची आहे? तिने आम्हाला बटाटा सोलताना पाहिलं आणि तिला ते पुरीचं सोलायचंय. ए सखू तू रात्री मला काय म्हणून दाखवत होती, म्हणून दाखवते का ग? ओय सखू काही येंद नाही सखूला. सखी काय काय ABCD HI सांग की. आम्हाला A to Z कम्प्लीट म्हणता येतं, कम्प्लीट. काल आम्ही रात्री ते गाणं म्हणत होतो झोपायच्या वेळेस. मला कंटाळा आला होता पण ती थांबत नव्हती. बेटू त्याचं नाही निघत बेटा साल, त्याचं काहीच नाहीये त्याला वरती. सखुड्या इज टू बिझी. तर जसं मी सांगितलं ऑलमोस्ट आमची सगळी तयारी झाली, जशी मी तुम्हाला डायनिंग टेबलवर दाखवली. पॅटीज फक्त मी आता गरम करते, आणि इकडे आमच्या चिंचेचं पाणी थोडं आंबट राहिलं होतं म्हणून पुन्हा गूळ टाकून उकळून घेते परत एकदा. अदरवाईज एव्हरीथिंग इज डन. आल्यावर सगळे तुटून पडणार आहे. मी लिमिटमध्ये खाणार आहे, कारण माझं डाएट चालू आहे. माझं दादाला खोटं बोलूनही चालणार नाही, त्याला व्हिडिओ सगळं दिसणार आहे. सो बघूयात. बट खूप दिवसांनी किंवा खूप वर्षांनी आमचा असं काही प्लॅन झाला आहे. आणि सोबत देअर इज वन बिग बॅड न्यूज, जी मी तुम्हाला लास्टला सांगते. आता कुठे मूड खराब करू तुमचा, पण तुम्ही पण ब्लॉग शेवटपर्यंत बघा, मग तुमचा मूड खराब करते.
आता सगळं झालेलंच होतं, फायनल सगळा सेटअप लागला होता. तुम्ही पाणीपुरी टेस्ट करून बघितली. बेसिकली पाणी जे होते ते आईने तयार केलेले होते आणि अगदी छान झालेलं होतं. गौरीसाठी सरप्राईज होतं, तिला पाणीपुरी खूप आवडते. सो आल्याला तिचं असं होतं, तू काय काय म्हटलं बघ तुझ्या आवडीचं काहीतरी. दादाला खूप भूक लागली होती, त्याच्यामुळे तो अजिबात आमची कुणाची वाट बघत नव्हता. आणि तो असं पण सेल्फ मेड आहे, तो आला की त्याचं मस्त वाढून वगैरे खातो. तर त्याचं चालू होतं की तुमचं चालू द्या, काय गोंधळ चालतोय तो मी खाऊन घेतो. आणि आईचं असं होतं की दादा मला सांग कशी टेस्ट झालेली आहे. त्यानंतर मी पप्पांनी आणि गौरीला पण सगळं बनवून दिलं, रगडा पॅटीस आणि पाणीपुरी. मी पण त्यांना कंपनी देत तिथेच बसलेली होती. आई सखीला सांभाळत होती आणि वहिनी यावेळेस मेडिकलवर होती. पुन्हा तुम्ही म्हणाल की तुम्हीच जेवताय, यात वहिनी नाही आहे. तर वहिनी घरीच नव्हती, ती संध्याकाळी 10:30ला येते. बट ते पप्पांना पण खूप आवडलं. ते पप्पा जनरली असे आयटम खात नाही आमचे. त्यांना पावभाजी केली तरी भाकरी करावी लागते, या काइंड ऑफ ते आहे. बट आज त्यांनी पण मस्त एन्जॉय केलं, काय होतं ते. तू 1-2 घास खाणार होती वहिनी ना? कसं झालंय? माझ्या दादाने तुला आयतं बनवून दिलंय ते. त्यांना गॅरंटी होती मी गरम करून नाही घेणार. थांब मी करतो. प्रेम आहे बरं ना आमचं सगळ्यांचं तुझ्यावर. घे ना घे. ए गौरीला देऊ नको, गौरीने खूप पुऱ्या खाल्ल्या आणि तिला खोकला होईल. खूप म्हणजे खूप कंट्रोलच नाही केलंय तिने. आणि हिला मी झोपायला नेलेलं होतं वरती. मामाने काय आणलं? नको मामा, मला दे. अरे मला दे रे मामा. मम्माला रे मम्माला दे. सखी बघा, सखी आता मला ओळख पण नाही दाखवणार. देतो मी दाम. हा मला दे. फटकी देऊ का? तुला दिलं ते काय? बाबांना नाही दिलं मला, सांग. बाबा लहान नाहीये. दे ना म्हणा, माझे बाबा आहे. मग दे तुझं, दे बाबांना जा. दे तुझं, दे बाबांना दे जा. आता कोणाचे बाबा आहे? चांदोरे ती. तू खरं मग पप्पाने आणलं का रे? तुला बी नव्हतं आणलं तेव्हा, तुला दिलं मी. काय राग? हम्म. वहिनीने आणून नाही दिलं ना तुला तू पप्पांना? म्हणते ना, माझ्या बाबांना रागवायचं नाही. तिला म्हटलं तू माझी पप्पाची आहे. म्हणे फेविकॉल घेऊन दे. म्हणे मी पप्पाची आहे. म्हटलं पण तू माझ्याकडे फेविकॉल मागते. म्हणे मला तू आणि बाबा नाही आवडत. आता पुरतं मम्माची आहे, नंतर आणि का ग सगळ्यात जास्त कष्ट तुझ्यासाठी बाबा आणि मम्मीच करता. वहिनी तुला फक्त माझी पोरगी. आवडतो मी काम. एक घास खातात. मी तेच सांगते संसाराचा गाडा दोघं मिळून हाकायचा असतो. मी तेच सांगते की हिनी बदनाम करून ठेवलंय. माझा दादा खूप चांगला आहे, हिचा भाऊ खराब आहे. कट्टू दुसऱ्या दिवशीची सकाळ. हा ब्लॉग मी काल रात्रीच कंटिन्यू करणार होती, बट आमच्या सखूला रात्री जो अभ्यासाचा किडा येतो त्यात आमचा इतका वेळ जातो, त्यात आमच्या पप्पाला पण आता करमत नाही आहे. त्याच्याशी मेसेज येत आहे, तर बोर होत आहे, तर तुमच्या दोघींची जरा जास्तच आठवण येते काइंड ऑफ. तर काल अर्धा तास त्याचाच फोन चालू होता पप्पाचा, आणि पप्पाला पण सगळं म्हणून दाखवत होतो. तर निखिल यायला अजून आहेत काही दिवस. असो, तर मी तुम्हाला काल सकाळी सांगितलं होतं की उद्या गुड न्यूज आहे, उद्याचा दिवस मी ब्लॉग शूट करेल वगैरे, आणि संध्याकाळपर्यंत म्हटलं की नाही बॅड न्यूज आहे. तर ते झालं असं होतं की माझ्याकडे एक खूप मोठं ब्रँड शूट आलेलं होतं. पैसे पण चांगले देत होते ते मला, ब्रँड पण खूप मोठा होता. आणि मी पर्सनली खूप एक्सायटेड असते जेव्हा आपण जे काही यूज करतो किंवा जे ओळखीचं असेल त्या ब्रँडचं काही आल्यानंतर. तर जेव्हा मला ते कोलॅबरेशनचा मेसेज आलेला होता ना, तेव्हाच मी त्यांना सांगितलं होतं की मी नाशिकमध्ये, आणि दे आर लाईक ओके की आम्ही नाशिकमध्येच बघतो आहे, आम्हाला नाशिकचंच असं हवं आहे. आणि आमचं 8 दिवसापूर्वी झालं होतं, मला कन्फर्मेशन मेल वगैरे सगळं आलेलं होतं. कट्टू मी त्यांना त्या दिवसापासून विचारत होते की म्हटलं तर मोठा ब्रँडचं शूट आहे, तर म्हटलं आपण कॅमेरामॅनकडनं करून घेऊयात. सो मी कॅमेरामॅन पण फिक्स केलेला. पण मी त्याला सांगितलं की मला लोकेशन आणि टाईम माहीत नाही आहे, तर मी तुला आदल्या दिवशी सांगेल किंवा 2 दिवस आधी सांगेल काइंड ऑफ असं. तर मी मागच्यात मेल झाला, त्याच्यानंतर 2 दिवस सोडले, त्याच्यानंतर मी कंटिन्यू त्यांच्याकडनं फॉलोअप घेत होती की मला लोकेशन सेंड करा. कट्टू काल सकाळी मला झालं की भाई तुम्हाला लोकेशन द्यायचं असेल तर सांगा, नाही तर काहीतरी अपडेट, अगर मला पण पुढे द्यायची. आज लग्नाची तारीख आहे, बेसिकली आज हळदीची तारीख आहे. सो माझा जो फोटोवाला दादा आहे त्याचं पण असं म्हणणं होतं की मला टाईम दे, मला पण पुढे जायचं आहे. तर मला झालं होतं की त्या ब्रँडला की तुम्ही टाईम द्या, काय चालू आहे ते सांगा मला. म्हणून काहीच नाही. कट्टू संध्याकाळी 4 वाजता मेसेज येतो, तुम्हाला पुणे किंवा मुंबईला यावं लागेल म्हणे. म्हटलं शक्यच नाही. मी जेव्हा
आपली सुरुवातीला बोलणं झालं होतं तेव्हाच ठरलं होतं की शूट नाशिकला होणार आहे म्हणून. त्या याच्याने मी केलं होतं. पुणे मुंबई असं तर मी तुम्हाला आधीच नाही सांगितलं होतं. तुम्ही माझा पण वेळ वाया घालवला. असं तसं तसं असं आणि त्याची स्टोरी मी ऑलरेडी पोस्ट केलेली होती. त्यांना स्टोरी त्याच दिवशी हवी होती. ते तर गेलं माझं. आणि हे एजन्सीकडनं आलं होतं मला एका. त्यांचे रूल असतात की जर आपण वेळेवर कोलॅबरेशन कॅन्सल केलं तर आपल्याला पैसे भरावे लागतात, दंड भरावा लागतो. पण जेव्हा ते वेळेवर कॅन्सल करता तेव्हा त्यांचा तसा काहीच रूल नसतो. सो मी त्यांना पण असा प्रॉपर एक मेल टाकला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे तुम्ही पुण्याला या, आम्ही तुम्हाला जायचं आहे असं भाडं देतो. बट काल 4 वाजता सांगून मी आज लगेच पुण्याला निघणे शक्यच नाही आहे. कारण एकदा त्यांची पहिली रिक्वायरमेंट होती की तुम्ही 5-6 लोकं घेऊन या सोबत. म्हटलं ते तर शक्यच नाही. नाशिकमध्ये पण मी मम्मी पप्पांना सोबत घेऊन जाणार होती. कारण गाडी चालवायला पप्पांना घेऊन जाणार होती. आणि सखीसोबत जेव्हा मी शूट करेल तेव्हा कोणीतरी लागतं म्हणून आईला पण घेऊन जाणार होती. तर म्हटलं मी 2 लोकं सोबत आणू शकते. त्यांना दुकानात गर्दी वगैरे काय दाखवायची होती त्यानुसार. असं तर त्यांचं असं म्हणणं होतं की नाही तुम्ही या उद्या पुण्याला शूट करू. म्हटलं नाही शक्य. म्हणजे मुंबईला तरी अरे म्हटलं वेडा झाला का मुंबईचं तर मला काही माहीत पण नाही आहे. अशा करत करत अजून डिस्कशन चालू आहे. त्याचं काही फायनल निघालं नाही आहे. जी मधली आमची POC होती तिचं असं म्हणणं होतं की नाही तुला मी नाशिकचं नंतर मॅनेज करून देतो. म्हटलं मला मॅनेज वगैरे नको, नाही तर नाही सांगा, पण जे ते स्पष्ट सांगा. कारण आज आईला पण एका ठिकाणी बारशाला जायचं होतं. कॉलनीतल्या सगळ्या बाहेर जाणार होत्या. आईनी त्यांना सांगितलं की नाही मला तुम्ही तुमच्या ह्याच्यात पकडू नका. काय ते शेअरिंग रिक्षा वगैरे असतात ना, कारण मला दीदीसोबत जायचं आहे. माझ्या पण मेकअपच्या क्लासला सुट्टी घेतली होती मी. फायनली सुरू केलं आहे. असो बट अजून कॅन्सल नाही झालं आहे. बट वाईट वाटतं कारण मी खूप जास्त एक्सायटेड होते. आणि ह्या महिन्यात माझ्याकडे खरंच खूप छान छान शूट्स आलेले आहेत. असो अजून मी आई आणि वहिनीशी बोलताना पण सांगितलं की एक कोणती ताई आहे मी कमेंट हे करते की काय माहेरी पडीक आहे. सो मला एक तर मी तुम्हाला एक्सप्लेन करायला अजिबात हे नाही आहे. ते पर्टिक्युलर पर्सनला सांगते, बाकी ऑडियन्सला नाही, की मला एक्सप्लेन नाही करायचं आहे. बट मला पडीक या शब्दाचा खूप राग आहे. कारण जनरली ना ही टर्म अशी खूप यूज केली जाते मुलींच्या बाबतीत असं की नवऱ्याने सोडून दिलं आहे, ती काय माहेरी पडीकच असते. सो मला बोलले म्हणून नाही, पण मला त्या शब्दाचा इतका राग आहे. कारण कोणतीच मुलगी कुठेच पडीक नसते. ते तिच्या नवऱ्याचं घर असतं, हे तिच्या बापाचं घर असतं. म्हणजे डोंट यूज दॅट वर्ड. मला नाही, कोणालाच यूज नका करू. तुम्ही कोणाला असं दाखवूच नका. पडीक असणं म्हणजे वस्तू आहे का? मुली वस्तू असतात का? मी खूप असं इन जनरल पण चर्चा करतात ना अशा ग्रुपमध्ये बायका म्हणा, किंवा असे इन जनरल टर्म असते लोकांची बोलताना. एखादी मुलगी जर माहेरी निघून आली असेल, ती काय माहेरी पडीक आहे, तिला काय नवऱ्याने सोडून दिलेलं आहे. अरे तिने नवऱ्याला सोडून दिलेलं आहे, ती तिच्या पप्पाच्या घरी आलेली आहे. वाईटच बोलायचं आहे ना बोला, बट टर्म चांगली वापरा. हे माझं म्हणणं होतं. मी काय एक्सप्लेन करायला रिकामी नाही की माहेरी का बरं आहे. माझं सगळं छान सुरळीत चालू आहे माहेरी. माझे सासू सासरे पण खुश आहे, मी पण खुश आहे. ते मधून येत आहेत. आता आम्हाला आमच्या सखीचा बर्थडे सेलिब्रेट करायचा आहे छानसा. सो त्यासाठी पण एक्सायटेड राहा. आय डोंट नो आता कालचा ब्लॉग मी इथे फिनिश करते. तर आज मी काय शूट करणार आहे, आज मी त्या ब्लॉगचं शूट करायचं ठरवलं होतं. असो आपण आजचा ब्लॉग इथे संपवूयात. तुम्हाला जर आपला आजचा ब्लॉग आवडला असेल तर डू कमेंट की तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये काय आवडलं. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत असंच प्रेम देत राहा आम्हाला सगळ्यांना. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय. बाय द वे डोंट फॉरगॉट टू सबस्क्राईब. कारण आपले सबस्क्रायबर खूप कमी होत चालले आहेत. म्हणजे आपला आकडा त्या प्रमाणात वाढत नाही ज्या प्रमाणात वाढायला पाहिजे. सो डू सबस्क्राईब. बाय.